नर्मदे हर अलीबुजुर्ग गावातील या मैया यांच्या आश्रमात मागल्या वर्षी 7-8 डिसेंबरला होतो. त्यावेळेला या पिंजऱ्यात असलेला पोपट नर्मदे हर, नमस्कार, जे मैया बोलतील ते सगळं बोलायचा. आणि सकाळी पोपट सोडला बाहेर की संध्याकाळी परत यायचा. आत्ता विचारलं तर तो पोपट निघून गेला, पण शंका आहे कुणीतरी पळवला त्याला. छान बोलणारा पोपट होता. या मैया आणि हे मंदिर. नर्मदे हर, नर्मदे हर. कटोरा गावातून निघालो. आता पुढे अलबुजुर्ग. नर्मदे हर, नर्मदे हर. हर. मागल्या वर्षी इथे आलो होतो. फक्त हे समोरचं अंबरनाथचे आहेत, त्यांचं राहण्यापुरतं असं होतं. हे मंदिर नवीन बांधलेलं आहे आणि हा मागचं ही परिक्रमावासियांच्यासाठी राहण्याचं आणि टॉयलेट बाथरूम अशी 2 बांधकामं नवीन झाली आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. गोरक्षनाथ बाबांचं मंदिर. नर्मदे हर. टोकसर येथील मंदिर. नर्मदे हर, नर्मदे हर. टोकसर येथील गोमुख घाट धर्मशाळा. मागल्या वर्षीसुद्धा इथे आतमध्ये आम्ही गेलोच नव्हतो. आजसुद्धा जाणार नाहीच आहे, कारण आत्ता इथं आत गेलं तर भोजन प्रसादीसाठी थांबा थांबा असा आग्रह होतो. त्यामुळं आणि मागं बदलापूरकरांचा जो अक्कलकोट आश्रम आहे तिथं चाय प्रसादी असं झालं आहे. त्यामुळं पुढं निघणार. नर्मदे हर.
टोकसर येथील दादाश्री सूर्यमुखी हनुमान धाम, इथून पुढे हा असा सगळा कच्चा रस्ता आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. राम मंदिराला जायचा रस्ता, पायऱ्या पण आहेत आणि टू व्हीलरवर येण्यासाठी असा हा उतारसुद्धा केलेला आहे. इथे काही परिक्रमावासी विश्रांती घेत आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. हनुमान मंदिर. नर्मदे हर. मंदिराचा हा आसपासचा परिसर. नर्मदे हर. कामाख्या धर्मार्थ सेवा ट्रस्ट आश्रम, कांक्रिया गाव, तहसील तालुका सनावद, जिल्हा खरगोन, एमपीतला हा आश्रम. राहण्याची इथे एकदम उत्तम सोय. फक्त आता आम्ही दुपारच्या वेळेला आलो असल्याने इथे राहायला काही थांबणार नाही आहे. नर्मदे हर. कांक्रिया गावाचा रस्ता, अलीकडे हा कामाख्या देवी धर्मार्थ ट्रस्टचा आश्रम. नर्मदे हर. हर. मागल्या वर्षी यांच्याचकडे मी आलो होतो. मी, काळे काका असे दोघं होतो. या काकांनी ताक आम्हाला दिलं होतं प्यायला आणि दाणे खायला दिले होते. खूप छान वाटलं. बाहेर छोटीशी गॅरेज टाईप आहे, तिथे बसलो होतो, छानपैकी झोपलो होतो. यावर्षी पुन्हा जाताना मुद्दामून असं काका झोपले होते, पण झोपून मुलाला सांगितलं मागल्या वर्षी आलो तर त्यांनी बाबांना आवाज दिला. बाबाही खाली आले. खूप छान वाटलं. नर्मदे हर. हा कांक्रिया गावाबाहेरील रस्ता. डायरेक्ट रावेरखेडी. कांक्रिया गाव संपल्यावर डाव्या हाताने जर पुढं आलं तर 1.5 किलोमीटर अंतर वाचतं रावेरखेडीला पोचायचं. नर्मदे हर. सोबतचे परिक्रमावासी बसले तिथे. नर्मदे हर. काका नर्मदे हर. नर्मदे हर. कांक्रिया गावाबाहेरील रस्ता. कांक्रिया गावातून गेलं तर रावेरखेडीला पोचायला 1.5 किलोमीटर अंतर जास्त. म्हणून कांक्रिया गावातील आश्रम लोक जेवायला थांबतात. तिथे न जेवता आम्ही डाव्या हाताने पुढे निघालो. रावेरखेडी
5.5 किलोमीटर नर्मदे हर. हर रावेर येथे आलोय आणि शिवलिंगाचा कारखाना या मावशींच्या मिस्टरांचा इथे शेजारी आहे, रामेश्वर मंदिर. आणि या मावशी शिवलिंगाची साफसफाई घासणं असं झालं की तो गुळगुळीत आणि चकचकीत होतो. तर फिनिशिंगचं काम या काकू करतायत. नर्मदे हर. नर्मदे हर. मागल्या वर्षी याच ठिकाणी ताक पिलं होतं आणि यावर्षी पुन्हा इथे ताकाची सेवा हे देतात. नर्मदे हर. नर्मदे हर. मागच्या वर्षी याच भागामध्ये मी ताक प्यायलो होतो. सहज हे मागं बसले, तिथं यांना विचारलं ताक मागल्या वर्षी प्यायलं होतं तर कुठं आहे. पुढे डाव्या हाताला ताक आहे सांगितलं आणि हा मुलगा म्हटला इथे पुढे पण आहे. या दोन्ही दादांनी ताक दिलं, पोटभर ताक प्यायलो. नर्मदे हर. पेशव्यांची समाधी रावेरखेडी. नर्मदा परिक्रमेमध्ये रावेरखेडी येथील पेशव्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आलो. नर्मदेच्या किनारी आहे. नर्मदे हर. देहर. रावेरखेडी बाजीराव पेशव्यांच्या शेजारी असलेले नर्मदा नदीचं दर्शन. मागे 1.5-2 किलोमीटर कुणीही दिसत नाही आहे. पुढेही नेमकं चढ असल्यामुळे कुणी दिसत नाही आहे. इथून पुढे अर्धा किलोमीटरवरती टेम्पररी ब्रिज परिक्रमावासियांना रस्ता नदी क्रॉस करण्यासाठी बांधलेला आहे. संपूर्ण पूल हा प्लॅस्टिकच्या एअरटाईट डब्यांवरती दोऱ्या बांधून त्याच्यावर फळ्या टाकलेल्या आहेत. एक 5 मिनिटात पूल दिसेल असं वाटतंय. चढ संपतोय. चढ संपला पण अजूनही
पूल काही दिसत नाही आहे. नर्मदे हर. केवळ परिक्रमावासियांसाठी हा बकावला जाण्याचा रावेरखेडी ते बकाव मधला एक पूल आहे. याच्यामुळे 4 किलोमीटरचं अंतर वाचतं. संपूर्ण पूल हा एअरटाईट प्लॅस्टिक कंटेनरवरती गर्डर टाकून असा केलेला आहे. त्या गर्डरवरती पुन्हा लोखंडी गर्डर टाकलेले आहेत आणि त्याच्याही खाली प्लॅस्टिकचे असेच एअरटाईट ड्रम आहेत. नर्मदे हर. हा तो पूल. नर्मदे हर. साधारण 100 पावलाचा हा पूल आहे, पण 4-5 ठिकाणी साधारण 10-10 पावलाचं जे काही बांबू लावलेले आहेत ते थोडेसे कुजले, खराब झाले म्हणून डबल लावलेले आहेत. हे इथे 2-2 लावलेले दिसत आहेत. काही थोडेसे असे तुटलेले पण आहेत, छोटे मोठे. आणि या पुलावरून पुढे येताना खाली बघूनच असं यायला लागतं, कारण
काही काही बांबू तुटलेले आहेत. नेमकं तुटलेल्या बांबूवरती आपला पाऊल पडणार आणि नको ते अघटित घडेल या भीतीने पूर्ण 100 पावलं असं खाली बघतच आलो. पुलाच्या निम्म्यावरती आल्यानंतर फक्त थांबलो, दोन्ही हातांनी दोन्ही कठडे धरले आणि डावी उजवीकडे बघितलं. या पुलावरती येण्याचे रावेरखेडी येथून 2 रस्ते आहेत. आम्ही या डाव्या बाजूने आलो. हे परिक्रमावासी येताना दिसत आहेत. आम्ही या रस्त्याने आलो. तसाच हा या बाजूनी पण यायचा रस्ता आहे. मगाशी जे परिक्रमावासी आले ते परिक्रमावासी उजव्या बाजूने आले होते. हे माझ्या बरोबरचे मागच्या वर्षीचा फोटो इथला आहे बरोबर. नर्मदे हर. मागल्या वर्षी इथे येणाऱ्यांचं व्हिडिओ शूट करताना मी असा पडलो होतो, उलटा मागं चाललो. नर्मदे हर. नर्मदे हर. बकावाला शेवटी पोचलो. बकावाला येण्यासाठीचा रावेरखेडीचा मागचा तो तरंगता प्लॅस्टिकच्या डब्यांवरचा पूल थोडंसं क्रॉस करताना काही बांबू तुटलेत. त्यामुळे तिथे डबल कोटिंग केलेलं आहे. तिथून येताना जरा थोडीशी अशी भीती वाटली. बकावमध्ये शिवलिंगाचे कारखाने आहेत. हे इथून सगळे कारखाने सुरू. शिंगोलिंगाचे कारखाने. आतापर्यंत सगळे असे शिवलिंग तयार, रेडी टू डिलिव्हर. दगडाची नंदी. रस्त्याच्या समोर सुद्धा हे सगळे कारखानेच. अख्खं गावच या शिवलिंगाचे कारखाने आहेत. शिवलिंग रेडी टू डिलिव्हर या पोझिशनमध्ये असे पॅक करून कुरिअरद्वारे जातात.